आज विधान भवन नागपूर येथील प्रस्तावित कामांच्या संदर्भामध्ये पाहणी केली आणि आढावा देखील घेतला। साधारणपणे 14 मुद्द्यावरती चर्चा झाली आणि हे 14 मुद्दे एकूणच पूर्वी जे काही एकदा पाऊस आला आणि विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्या अनुषंगानं अनेक गोष्टी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून देखील याच्यामध्ये चर्चा झाली। शासकीय मुद्रणालयाची सीताबर्डी येथील भूखंड आहे 1852 RG 27,370 चौरस मीटर पैकी 9,670 विधिमंडळास हस्तांतरित करण्याबाबतचा विषय होता। शासकीय मुद्रणालयाची जागा विधान भवन नागपूर ची असलेली त्रिकोण आकाराची महानगरपालिकेची जागा, त्या संदर्भामध्ये देखील 0 मैल याचा नागपूर पालिकेचा विस्तार, त्याला सुशोभीकरण आणि विस्तारीकरण होते। मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर विधान भवनासमोरील मेसर्स हॉटेल पूनम टावरची जागेच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। त्यासाठी आम्ही तरतूद देखील केली। जिल्हाधिकारी आणि आमचे उपविभागीय अधिकारी यांच्यामध्ये थेट खरेदीच्या कोनातून किमान 10 वेळा तरी चर्चा झाली, परंतु अजूनपर्यंत अंतिमता त्याच्यावरती निवाडा होऊ शकला नाही। पुन्हा दिलेले आहेत की आपल्या स्तरावरती सध्याच्या रेडी रेकनर्स आणि त्यांची जी काही हरकत होती की जे काही बांधकाम झाले त्या बांधकामाच्या तफावत आहे मूल्यांकनामध्ये, फेर एकदा मूल्यांकन करून त्यांच्याबरोबर चर्चा संदर्भामध्ये सांगितलेला आहे आणि तसा प्रस्ताव हायपॉवर कमिटीच्या समोर सादर करण्यात यावा, अशा प्रकारचे देखील आपण निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर विधान भवनामध्ये आता आपण पाहिलं असेल की पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे। जवळपास 42 मंत्री होते, पैकी आता 1 मंत्र्यांचा राजीनामा झाल्यामुळे 41 मंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसमवेत 35 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री आहेत। एवढ्यांना सगळ्यांना त्यांच्या दालनासाठी जागा उपलब्ध करून देणं हा देखील येणाऱ्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये महत्त्वाचा विषय होता। त्या अनुषंगाने चर्चा झाली आणि आपल्या पाठीमागे शेजारच्या जागेमध्ये गेल्या वेळेस जिथे कॅबिनेट हॉल तयार केला होता तिथं तात्पुरत्या स्वरूपाचे दालनं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। त्याचबरोबर आता समित्या देखील गठीत होणार आहेत, समित्यांना देखील आपल्याला जागा समिती अध्यक्षांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। त्याचबरोबर आपण आता पाहतोय की पार्लमेंटचं देखील इमारत तयार झालेली आहे। भविष्यामध्ये डिलिमिटेशन नंतर वाढणारी लोकसभा सदस्यांची संख्या, लोकसभा सदस्याची संख्या त्यावेळेस राज्यातली देखील विधानसभा सदस्याची संख्या आफ्टर सेन्सस आणि आफ्टर डिलिमिटेशन वाढण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन या नागपूर भवनामध्ये राज्याची उपराजधानी आहे, इथे देखील एक कंपोजिट प्लॅन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेल्या आहेत की ज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, मध्यवर्ती एक सभागृह आणि त्याचबरोबर त्याला जोडूनच एक प्रशासकीय इमारत देखील असावी, अशा प्रकारचा एक परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील आपण दिलेल्या आहेत। कारण ती सदस्य संख्या वाढल्याच्या नंतर जे सदस्य निवडून येतील त्यांना बसण्यासाठी तेवढे आसन त्या विधानसभा सभागृहामध्ये नाही।
आणि म्हणून तो देखील आपण विचार केलेला आहे। त्याचबरोबर नागपूरमध्ये विधान भवन, आमदार निवास हे देखील आता जवळपास मला वाटतं 1945 आणि 50 नंतर त्या इमारतीचा विस्तार झालेला नाही आणि काही भागामध्ये झाला 3 मजली इमारती बांधलेल्या आहेत, पण पूर्ण FSI युटिलाइज करून लिफ्ट असलेल्या आणि मल्टी स्टोरेज इमारती बांधण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश या बैठकीमध्ये दिलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की शेवटी आमदार ज्यावेळेस उपलब्ध होतात आणि अधिवेशनाच्या कालखंडामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे आणि ती चांगल्या आणि म्हणून सातत्याने तक्रारी येतात आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये हे जे काही वास्तू तयार होतात, समजा उदाहरणादाखल रवी भवन आहे, आमचे तिथे 12 सूट आहेत, परंतु त्याचे अधिकारच नाहीत, ते अधिवेशनाच्या कालखंडापुरतेच वापरले जातात आणि मग त्याचा मेंटेनन्स वापरात आले पाहिजे। त्या संदर्भामध्ये देखील आपण आता या बैठकीमध्ये प्रस्ताव सांगितले ते देखील उपलब्ध करून देता आले पाहिजेत आणि म्हणून विधान भवनाच्या अनुषंगाने आमदार निवासाचा देखील विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव सादर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम सांगितलेला आहे। त्याचबरोबर आमदार निवास आणि विधान भवन या दोन्ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात, तो प्रस्ताव देखील सांगितले की या जागा विधानमंडळाच्या अखत्यारीत असल्या पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून PWDचे चीफ इंजिनियर होते, ते प्रस्ताव आता शासनाला सादर करतील आणि ही जागा विधानमंडळाच्या अखत्यारीत येईल अशा संदर्भामध्ये देखील आपण सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर 160 खोल्या ज्या आहेत तिकडे 160 खोल्या आहेत, त्याचं 1945 मध्ये बांधकाम झालेलं आहे। त्याचंच आता आपल्याला मल्टी स्टोरेजमध्ये पूर्ण FSI युटिलाइज करून बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे, कारण येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे, अधिकाऱ्यांना देखील व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये येणारे अधिकारी आता असणारी संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि जास्तीची तिथं हे देखील आपल्याला गाळे बांधता आले पाहिजेत, रूम्स बांधता आले पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून देखील आपण सांगितलेलं आहे। आणि आमदार निवासाची दुरुस्ती आणि विद्युत विषयक देखील अद्ययावत करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे। आपण विस्तारित आमदार हे विधिमंडळ करत असताना प्रेसची जागा घेतलीच आहे, प्रेसची जागा घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्याच आहेत, पण त्याचबरोबर 0 माईलच्या आणि प्रेसच्या फॉरेस्ट विभागाची देखील ऑफिस आहे, ते देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतं। त्यामुळं विधान भवन हे एक प्रेस्टिजियस विषय आहे, नागपूर उपराजधानी आहे आणि म्हणून चौरस आणि चांगल्या पद्धतीची वास्तू कंपोजिट प्लॅन तिथे तयार झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्या फॉरेस्ट जागेच्या ऑफिसच्या संदर्भामध्ये देखील वस्तुस्थिती अहवाल तपासून पाहण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विधान भवन नागपूरचं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून, नव्याने करण्याच्या दृष्टिकोनातून, अत्यावश्यक सेवा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती। आजचा हा माझा दौरा होता, त्या अनुषंगाने चर्चा। सर, आपल्या बिल्डिंग समोर एक बिल्डिंग आहे विधान भवन समोर, त्याला ऑक्युपाय करण्याचं काही प्रपोजल्स होते, ते झालं आहे का आपल्या एक्झॅक्ट समोर? सांगितलं मी आपल्याला, मी सांगितलं शासकीय मुद्रणालयाची जागा त्यामध्ये जे बांधकाम आहे ते किती वर्ष जुनं आहे, ते पुरातत्व विभागामध्ये येते का आणि इतर जागा नव्हत्या का? शासकीय मुद्रणालय देखील हा विधान भवनाचाच आणि महाराष्ट्र राज्याचाच भाग आहे। आता बदलत्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये अद्ययावत देखील झालं पाहिजे। आपण जर आता जरी बघितलं तरी तिथं देखील नवीन इन्स्टॉल करायचं काम सुरू आहे। त्यामुळं शेवटी या एकाच प्रिमायसिसमध्ये ते घेण्याचं मला वाटतं सगळे पत्रकार देखील होते, सिनियर त्यांची संघटना देखील होती, त्यामुळे एकाच प्रिमायसिसमध्ये आपण आणून त्यांना देखील अद्ययावत सुविधा दिल्या पाहिजेत। त्यामुळे पूर्वीचंच पूर्वानुपर चालत असलेली जी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अद्ययावत आणण्याच्या दृष्टिकोन मला वाटतं काही गैर नाही। शिंदे साहेब, प्रश्न असा होता की त्या मुद्रणालयाची जागेवर जे बांधकाम आहे ते किती वर्ष जुनं आहे, ते
आणि पुरातत्व विभागामध्ये येते का ते, आणि ती जागा का आपण निवड केली आणि इतर काही जागा होत्या नाही का? ती जागा मोकळी आहे पुरातत्व विभागामध्ये. माझ्या माहितीनुसार आत्ताच्या तरी ती येत नाही आहे आणि त्यामुळं अशी कुठे काही अडचण असली तरी बेकायदेशीररित्या कुठलंही कामकाज होणार नाही. नियमाने जे बांधकाम आहे ते हेरिटेजमध्ये येत नाही, जे बांधकाम आहे ते हेरिटेजमध्ये येत नाही आणि कुठलंही गैर आणि चुकीचं करण्याचा कुठलाही प्रयत्न विधान भवनाचा किंवा विधान भवनाच्या अधिकाऱ्याचा नाही. एन कुमारच्या जागेचा प्रपोजल गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू आहे. काय आपलं प्रपोजल काय आणि त्यांचं काय? एक प्रपोजल आहे एक, आणि MLA हॉस्टेलला हॉटेलमध्ये कन्वर्ट करणार होते, तर त्याचा विस्तार करणार आहे की हॉटेल होईल? आपण जे एन कुमारची जागा सांगितली ती मी माझ्या अगोदरच्या स्पीचमध्ये सांगितलेलंच आहे. ती जागा घेण्याच्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे. 10 बैठका झाल्या जवळपास, परंतु त्याच्यामध्ये अंतिम निवाडा होऊ शकलेला नाही. तरी देखील पुन्हा एकदा नागपूर जिल्हाधिकारी आणि SDM यांना संयुक्तरित्या पुन्हा एकदा बोलणी करायला सांगितलेले आहे. त्यांच्या वतीने प्रस्ताव असा होता की त्या जागेचं जे काही बांधकामचं मूल्यांकन आहे ते त्यांना मान्य नव्हतं. रेडी रेकॉर्ड्सप्रमाणे दर त्यांचे लागले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. पुन्हा एकदा बैठक घ्या आणि जो काही प्रपोजल व्यावहारिक दृष्टिकोनातून योग्य असेल तो प्रस्ताव हाय पॉवर कमिटीकडे सादर करा अशा सूचना दिलेल्या आहेत. राहिला प्रश्न आमदार निवासाचा प्रश्न अनेक दिवसापासून तिथे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तिथं सुशोभीकरण करणे, चांगल्या पद्धतीचा दर्जात्मक चांगल्या तिथं रूम्स बनवणे, या सगळ्या सुविधेसाठी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. रिवाईज प्रस्ताव आता सार्वजनिक बांधकाम विभाग सादर करणार आहे. त्या अनुषंगाने त्याला मंजुरी देण्यात येईल. कुठलंही 5 स्टार हॉटेल करण्याचा तिथे शासनाचा प्रयत्न नाही. झोपडपट्टीचा काही ठिकाणी आजूबाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे आणि तिथे जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा सुरक्षा लावावं लागते. तर या झोपडपट्टीमध्ये SRS स्कीम वगैरे राबवून तो प्लॉट रिकामा करण्यासंदर्भामध्ये काही हालचाली का झाल्या नाही? लागूनच आहे आपल्या. आपण जे सांगताय ते आमच्या विधान भवनाच्या किंवा आमच्या अखत्यारीत विषय येत नाही, परंतु जर काही तसा विषय असेल तर संबंधित विभागाला कळवण्यात येईल. शिंदे साहेब, तुम्ही जे सांगितले एक्सपान्शन व्हायचं काउन्सिल बनणार आहे, नवीन विधान भवन बिल्डिंग आहे, सर किती वर्षाचं आहे अप्रॉक्सिमेटली काय? मला वाटतं त्याच्यामध्ये असा वेळ नाही आहे, परंतु आता ज्या पद्धतीनं देशाच्या पार्लमेंटचं काम झालं आणि मला वाटतं की त्या अनुषंगाने जर जनगणना होणार असेल, जनगणनेच्या नंतर डिलिमिटेशन येणार असेल आणि सदस्य संख्या वाढत असेल तर त्या दृष्टिकोनातून तीव्र गतीने हे करावं लागेल आणि ते करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अगोदर जरी थोडं डिले झाला असेल तरी आता मिशन मोडवरती हाती काम घेऊन याला मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातूनच माझी ही भेट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता हा प्रस्ताव तयार होतील. त्याला मान्यतेसाठी हाय पॉवर कमिटीची बैठक बोलावी लागेल आणि त्याच्यामध्ये आणखी विस्ताराने चर्चा होईल. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या देखील आणखी काही सूचना आहेत, आणखी काही जास्तीच्या त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते देखील या संदर्भात अधिकचं बोलणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी देखील या संदर्भामध्ये सखोल अशी चर्चा करावी लागेल.